दौंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। बहुजन समाज पार्टीनं दौंडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार सभा घेतली आहे। या सभेस बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी सत्ताधारी आमदार राहुल कुल आणि प्रेमसुख कटारिया यांवर सडकून टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। याबद्दलची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पवन साळवे। दौंड नगर परिषदेमध्ये बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूरामजी चौधरी हे देखील त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आले होते आणि शहरातील असेल बारामती असेल या ठिकाणावरचे जो समस्यांचा पाडा आहे तो पाडा या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की दौंडमधील जी समस्या आहे त्या समस्येबाबत आपण काय सांगणार। साहेब, दौंड सत्तेमध्ये जे राज्यामध्ये जी सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित पवार गट आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे ते विरोधात आहे। मात्र या परिस्थितीमध्ये या ठिकाणावर शिवसेनेने त्यांच्यासोबत युती केलेली आहे। तुम्ही या संदर्भात काय सांगाल? नाही, मी मग आत्ता सभेतच सांगितलं, एकाच बापाच्या अवलाद आहे ती सगळी, एक मावशीचा आणि एक सौतीचा आम्हाला लुटायचं काम करतात। सर्वसामान्य दौंडकरांचं काय आहे, यांच्याकडे विजन काय आहे सांगा ना। माझ्यासमोर या सांगा, आमच्या उमेदवारांच्या समोर या सांगा। तुम्ही का देत नाही? आम्ही का आमच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार ओबीसी ओरिजिनल आहे। ज्या कोकरेंनी बारामतीत 4 मार्च 1928ला बाबासाहेब आंबेडकरांना बारामती अखिल भारतीय धनगर परिषदेला, आणि त्या जगात सगळ्यात पहिली तर मिरवणूक कोणी काढली असेल बाबासाहेबांची तर हे कोकरेंनी काढली। बारामतीच्या धनगर समाजाने दौंडच्या ही धनगर बांधवांची काढलेली आहे। आम्ही उमेदवारी दिली, तुम्ही काय देताय आम्हाला? दौंडमधील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं म्हणत आमदार राहुल कुल आणि प्रेमसुख कटारिया यांना लक्ष्य करत अत्यंत तीव्र शब्दांत काळूराम चौधरी यांनी हा हल्लाबोल केलाय। मात्र याच वेळी बसपाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास प्रत्येक कुटुंबाला 1 BHK घर आणि त्यासोबतच दरवर्षी 10,000 रुपये इतकी आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही दिलंय। पाहूयात। कित्येक वर्षापासून नागरी हित संरक्षण मंडळ असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांनी या ठिकाणी सत्ता भोगलेली। मात्र दौंड शहरामध्ये तशा प्रकारचा विकास झालेला नाही असं देखील सांगितलं जाते। आपल्या बहुजन समाज पार्टीतर्फे असं काय अजेंडा आहे का, स्पेशली काय वेगळा अजेंडा? 1 BHK देणार सर, आमच्या नगराध्यक्षाला निवडून द्यायचं। बारामतीमध्ये तो हो, इथं पण देणार नाही, इथं पण देणार आणि इथं जर कुल आणि ते प्रेमा शेट विचारत असेल की अजित पवार सारखा कसा देणार, तर मी आत्ता सांगितलंय प्रधानमंत्र्याचं 3 लाख, फडणवीसचे 2.5 लाख, आम्ही 2.5 लाख CSR घोटाळा झालाय बारामतीत दौंडला झालाय ना। CSR फंड तुम्ही झाडं लावताय, त्याला ट्रे गार्ड लावताय। अरे माणसांना जागवा की, माणसांच्या हाताला काम नाही, पोरांना शिक्षण नाही, आरोग्याची काय हे आहे। साधा मीटर घ्यायचा म्हणलं ना, मीटर लाईटीचा मीटर केडगावला जावं लागतं दौंडला, आणि सांगलीवाल्याला यावं लागतं बारामतीत। मग बारामतीत एवढा निधी येतोय तर तुम्ही अजित पवार आल्यानंतर त्याला विचारा ना, तू सगळंच बारामतीला नेतोय। दौंडचं काय? दौंडला माणसं राहतात का नाही? दौंडला फक्त पैशात तुम्ही, आणि दौंडची लोक बी पैशात घेत्याल आणि तुम्हाला निवडून देत्याल नाहीत ना। आता तसं होणार। आता सगळ्या महाराष्ट्राला कळालंय, अख्ख्या महाराष्ट्राचा निधी एकट्या बारामतीला जातोय, आणि बारामतीत बी 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आहे, आणि तो मी उघड केलेला आहे। उघड केलेला आहे सगळा। पाहिलंच की कशा प्रकारे दौंड शहरामध्ये काळूराम चौधरी यांची सभा झाली। या संदर्भात देखील त्यांनी दौंड शहरातील जे सत्ताधारी असेल, विरोधक असेल, त्यांच्यावर पूर्णपणे तडाडून तोफ ती टाकलेली आहे। आणि त्याचबरोबर 1 BHK जो फ्लॅट आहे, जो ज्या येथील रहिवाशांना देण्याचा जो आश्वासन बारामतीमध्ये दिलं होतं, ते देखील या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना जर निवडून दिलं तर या ठिकाणी देखील आम्ही 1 BHK फ्लॅट आणि वर्षाला कुटुंबाला 10,000 रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिले। नक्कीच कशा प्रकारे या पुढची निवडणूक कशा प्रकारे राहते आणि 2 तारखेनंतर कसे चित्र या ठिकाणी स्पष्ट होतात हे देखील आता पाहण्याजोगे ठरणार आहे। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड। बसपाच्या या मोठ्या घोषणेमुळेच दौंडमधील निवडणुकीच्या वातावरणात खळबळ माजली आहे। आता मतदारांचा कौल कोणाला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद पवन, दौंडमधील ही महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल।